हाय एव्हरीवन, नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आहे आता शॉपमध्ये. तर बघा, इथं 2-3 कस्टमर आले होते. तर मी त्यांना कपडे वगैरे दाखवले, म्हणजे ड्रेस वगैरे दाखवले. तर हे बघा, सर्व घड्या केल्या, फक्त एकच ड्रेसची घडी करायची बाकी आहे. हे काम कंप्लीट होत नाही तर लगेच पिकअपवाला रिटर्न घेऊन आला. तर बघा, मला 2 कुर्त्याची मिशोची एकसारखी ऑर्डर आली होती आणि त्यानंतर त्या दोन्ही पण सेम आणि सारख्या आहेत. ते लगेच ज्या दिवशी गेल्या सारख्याच गेल्या आणि सारख्याच रिटर्न आल्या. तर बघा, हे कोणाची तरी प्लॅनिंग आहे, कोण्या 2 मैत्रिणींची वगैरे. त्यांनी मिळून दोघांनी सेम ऑर्डर केलं असेल आणि लगेच फंक्शन वगैरे झाला आणि लगेच रिटर्न केलं. सेम दिवशी गेल्या आणि सेम दिवशी आल्या. तर हे बघा, इकडे बघा कुर्त्यांचा काय हाल करून दिलं. तर हे बघा, डाग वगैरे पण लागलेले आहेत. तर बघा, जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तुम्हाला नाही पसंत पडत तर तुम्ही लगेच रिटर्न करा ना, कशाला कोणाचा प्रोडक्टचा नाश करता. तर हे बघा, पूर्ण चोडामोडा करून त्यांनी माझं प्रोडक्ट वापस पाठवलेलं आहे, म्हणजे रिटर्न केलेलं आहे. तर बघा, आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि मला आणखी 2 ऑर्डर आलेल्या होत्या. तर हे बघा, लेबल वगैरे डाउनलोड करून ठेवलेले आहेत, मी प्रिंट वगैरे काढून ठेवली आणि मला ऑर्डर पॅक करायचंच होता. तर बघा, कैची आणि टेप मला दिसतच नव्हता. मी खूप शोधला, त्यानंतर मला मिळाला. तर मला पिकअप लवकरात लवकर पॅकिंग करायचं होतं. तर पिकअपवाल्याचा मला खूप कॉल येत होता की ताई लगेच पॅक करा, मी आलोच 10 मिनटात. तर कसं बघा, हे मला या 3 ब्लाऊजच्या कॉम्बोचा ऑर्डर आला होता की मी आधीच मिशोवर कॅटलॉग अपलोड केला होता. तर याचा ऑर्डर आला होता मला. बघा, तर मी आधी हे पॅकेजिंग करून घेतलं, लेबल वगैरे लावून घेतलं, तुम्ही बघू शकता. नंतर मला दुसरं पण पॅकेजिंग करायचं होतं. तर दुसरं मला आला होता येल्लो कलरच्या कुर्तीचा ऑर्डर आली होती. तर हे बघा, ही ती कुर्ती आहे. ही कुर्ती खूप सॉफ्ट आणि छान आहे. तर बघा, ही कुर्ती पण मला पॅक करायची होती. हे बी लेबल वगैरे कट करून घेतलं मी आणि आधीच. तर हे बघा, या पॉलिथिनवर मी प्राईस टाकलेली होती. तर ती थिनरनं मी पुसून टाकली, जेणेकरून मिशोच्या कस्टमरला असं वाटलं नाही पाहिजे की आपल्याला जास्त याच्यामध्ये की कमी याच्यामध्ये भेटली म्हणून. तर हे बघू शकता तुम्ही, मी दुसरं पण पार्सल रेडी करून ठेवलं आणि नंतर या कुर्तीला तर मी बघतच राहिली की आपण दिली कशी, आली कशी रिटर्न होऊन. तर पूर्ण चोळामोळा करून आलेली होती. मला तर खूप वाईट वाटलं होतं की असे का करतात लोक. जर तुम्हाला प्रोडक्ट आवडतच नाही तर तसंच रिटर्न पाठवा ना. यूज करून कशाला कोणाचा प्रोडक्ट पाठवता. आता पिकअपवाला आला आणि पिकअप घेऊन गेला. आता मी थोडीशी टेन्शन फ्री झाली. तर टेन्शन फ्रीच काय म्हणता, तर अजून एक कस्टमर आलं. तर कस्टमर म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे, एक साडी घेण्यासाठी त्यांना खूप साऱ्या साड्या दाखवाव्या लागतात. नंतर कुठे ते एक साडी सिलेक्ट करतात. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा. तर मी तुमच्यासाठी असे छान व्हिडिओ घेणार आहे. तर बाय बाय. माझ्या घड्या करायच्या बाकी आहेत आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.